शिंदेच्या शिवसेनेसोबत सुरू असलेल्या शीतयुद्धानंतर रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे, चव्हाणांचं वक्तव्य। तर त्यांना युती नंतर टिकवायची आहे का? खासदार श्रीकांत शिंदेंचा पलटवार। मालवण निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपाच्या आरोपांवर निलेश राणे ठाम। रोज वाटण्यासाठी 50 लाखांपेक्षा जास्त पैसे येत असल्याचा दावा। राणेंकडून निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाईची मागणी। हम में सब नंगे जो नियम आम्हाला तोच सर्वांना। नितेश राणेंचा निलेश राणेंवर पलटवार। नितेश राणे किनवडेकरांच्या घरी भेटीला। निलेश राणेंनी केलेले आरोप भाजपच्या विजय किनवडेकरांनी फेटाळले। केके बिल्डर्स अँड फर्मचं काम सुरू असून घरात सापडलेले पैसे कष्टाचे, किनवडेकरांचं स्पष्टीकरण। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचं ठरलं असल्याची चर्चा। शिवतीर्थवर ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास मंथन। मुंबईतील दुबार मतदारांवर आता पालिकेची नजर असणार। दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीतून नाव वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे पालिकेला आदेश। काँग्रेस नको म्हणून छाती वडवणारे एकनाथ शिंदे, सोनिया आणि राहुल गांधींसोबत उमरग्यामध्ये एकाच बॅनरवर अंबादास दानवेंचा आसूड। तर पराभव दिसत असल्यानं दानवे टीका करतात। शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार। संतोष बांगर यांनी सत्तांतराच्या काळात 50 खोके घेतले ही सत्य गोष्ट। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा गंभीर आरोप।